आपला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस. तर आज आपण ॲग्रिगेट हे प्रकरण पाहणार आहोत. तर बघूया, हे आहे तुम्हाला दिसते, हे दोन्हीसुद्धा ॲग्रिगेट आहे. हे आहे ग्रॅव्हल फर्स्ट डायग्राममध्ये व हे दुसरं आहे क्रश्ड स्टोन, म्हणजेच आपण स्टोन फोडून तयार केलेली ही खडी आहे जी प्रामुख्याने RCC कामांसाठी वापरली जाते. व हे जे ग्रॅव्हल दिसते आहे हे याचा वापर आपण प्लेन व रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटसाठी करतो. आता बघूयात ॲग्रिगेटचे प्रकार कोणते आहेत. तर ॲग्रिगेटचे मापानुसार प्रकार पडतात. ते प्रकार दोन आहेत. पहिला आहे फाईन ॲग्रिगेट आणि दुसरा आहे कोर्स ॲग्रिगेट. तर त्यातला पहिला बघूयात फाईन ॲग्रिगेट, म्हणजे जे साहित्य IS 4.76 mm चाळणीतून चाळणी असते, चाळणीतून खाली पडते, त्यास फाईन ॲग्रिगेट असे म्हणतो. म्हणजेच जी आपली IS म्हणजे 4.76 mm ची जी चाळण आहे त्या चाळणीवर आपण ॲग्रिगेट हे चाळलं जे त्याच्यातनं खाली शिल्लक राहतं, म्हणजे जे खाली पडतं त्याला आपण फाईन ॲग्रिगेट असे म्हणतो. तर याचा उपयोग कुठे कुठे केला जातो. तर फाईन ॲग्रिगेटचा उपयोग हा मसाला तयार करण्यासाठी केला जातो. त्याचा उपयोग वीट बांधकाम असेल, दगडी बांधकाम, धरणाच्या भिंतीचे काम, पुलाचे काम, दर्जा भरणे, गिलावा काम म्हणजेच प्लास्टरिंग, नंतर फरशी बसवणे, अशा विविध कामांसाठी याचा वापर होतो. त्यानंतर फाईन ॲग्रिगेटचा उपयोग हा कॉन्क्रीटमध्ये केला जातो. त्यापासून कॉलम, बीम, स्लॅब, लिंटेल इत्यादी कामे केली जातात. त्यानंतर सिमेंटपासून विविध वस्तू, उदाहरणार्थ ब्लॉक, कुंपणाचे खांब, टाईल्स इत्यादी तयार करण्यासाठी फाईन ॲग्रिगेट हे वापरले जातात. आता फाईन ॲग्रिगेट म्हणून आपण काय वापरतो. तर सामान्यतः फाईन ॲग्रिगेट म्हणून आपण नदीकाठची जी वाळू असते ती फाईन ॲग्रिगेट म्हणून वापरली जाते. किंवा सुरकी असेल, सुरकी म्हणजे विटांचा बारीक चुरा किंवा दगडांचा बारीक चुरा इत्यादींचा वापर आपण फाईन ॲग्रिगेट म्हणून करतो. आता वाळूचे पण मुख्य दोन प्रकार पडतात. म्हणजेच नैसर्गिक वाळू असेल, म्हणजेच उदाहरणार्थ नदीकाठची वाळू असेल किंवा समुद्राची वाळू असेल, तर ही झाली नैसर्गिक वाळू. नंतर कृत्रिम वाळू म्हणजे दगडांचा बारीक चुरा. तर अशा प्रकारचं मटेरियल आपण ॲज अ फाईन ॲग्रिगेट म्हणून वापरले जातो. त्यानंतर आहे दुसरा प्रकार कोर्स ॲग्रिगेट. आता कोर्स ॲग्रिगेट म्हणजे काय. तर जे साहित्य IS 4.76 mm चाळणीतून चाळणी असता, चाळणीवर शिल्लक राहते, त्यास कोर्स ॲग्रिगेट असे म्हणतात. म्हणजेच 4.76 mm ही चाळण आहे. तर त्यावरून आपण जे काय ॲग्रिगेट आपण पास करणार आहे, तर जे त्या चाळणीवरती राहील, जे की खाली पडणार नाही, पण जे वरती राहील चाळणीवर, त्यास आपण कोर्स ॲग्रिगेट असे म्हणतो. कोर्स ॲग्रिगेटचा आता आपण उपयोग पाहूयात. पहा, कोर्स ॲग्रिगेटचा उपयोग कॉन्क्रीट तयार करण्यासाठी केला जातो, ज्यापासून कॉलम, बीम, स्लॅब इत्यादी कामे केली जातात. त्यानंतर कोर्स ॲग्रिगेटचा वापर रस्त्याच्या कामांसाठी केला जातो. तसेच सिमेंटपासून विविध वस्तू, उदाहरणार्थ ब्लॉक, कॉन्क्रीटचे खांब, कॉन्क्रीट चौकटी यांमध्ये कोर्स ॲग्रिगेटचा वापर हा केला जातो. आता आपण बघूया बल्किंग ऑफ सँड ही कन्सेप्ट काय आहे ते बघूया. पहा, वाळूच्या पृष्ठभागावर काही ठराविक प्रमाणापर्यंत असलेल्या पाण्यामुळे वाळूच्या आकारमानात वाढ होते, त्यास बल्किंग ऑफ सँड असे म्हणतात. म्हणजेच नक्की काय होतं. तर वाळू जेव्हा ओली होते, ती ओली झाल्यानंतर वाळूच्या प्रत्येक कणाभोवती पाण्याचे पातळ आवरण तयार होते व वाळूचा प्रत्येक कण वेगळा होतो. त्यामुळे वाळूचे आकारमान वाढते, म्हणजेच वाळूचे बल्किंग होते. आता हे बल्किंग किती प्रमाणापर्यंत असावं व ते जर का जास्त प्रमाणात असेल तर त्याचा इम्पॅक्ट किंवा परिणाम काय होतो ते बघूयात. तर वाळूमध्ये वजनाच्या 5 ते 6% पाणी असल्यास
कोरड्या वाळूच्या आकारमानात होणारी वाढ ही 18 ते 38% असते. परंतु जेव्हा पाण्याचे प्रमाण हे 10% जास्त होते तेव्हा वाळूचे आकारमान म्हणजेच बल्किंग हे कमी होऊ लागते. म्हणजेच जेव्हा वाळूचे प्रमाण हे 10% जास्त असेल तेव्हा त्याचं बल्किंग हे कमी होऊ लागतं व जेव्हा 5 ते 6% असतं त्यावेळेस त्याच्या आकारमानात होणारी वाढ ही 18 ते 38% असते. जेव्हा वाळू पाण्याने पूर्णपणे भरलेली असते तेव्हा वाळूचे आकारमान कोरड्या वाळूच्या आकारमाना इतकेच असते. जर मिक्स डिझाईनमध्ये वाळूच्या बल्किंगचा विचार केला नाही तर कॉन्क्रीटच्या ताकदीमध्ये 25% फरक पडू शकतो. त्यामुळं आता हे बल्किंग ऑफ सँड काढण्याची पद्धत काय आहे किंवा ही टेस्ट कशी घेतली जाते ते पाहूया. तर याच्यामध्ये पहिली स्टेप काय पहा, तर 250 ml मापाचे मोजपात्र घेऊन त्यामध्ये दिलेली ओली वाळू ही हलवून भरली जाते. म्हणजेच आपण काय घेणार, 250 ml मापाचे मोजपात्र घेणार, त्यामध्ये दिलेली ओली वाळू ही हलवून त्याच्यामध्ये पोर करणार म्हणजेच भरली जाणार. मोजमाप पात्रातील वाळू लेबल करून वाळूची उंची मोजली जाते. त्याला आपण नाव काय देणार, ती उंची आपली पहिली आहे त्यामुळे H1 हे नाव देणार सुरुवातीला. नंतर त्यामध्ये पुरेसे पाणी घातले जाते की ज्यामुळे मोजपात्रातील वाळूच्या पृष्ठभागावर पाण्याचा पातळ थर दिसेल. म्हणजेच जी आपण त्याच्यामध्ये वाळू ओतलेली आहे त्याच्यात आपण पुरेसं पाणी ओतणार जेणेकरून वरती त्या पाण्याचा पातळ थर दिसेल एवढं. नंतर वाळू व पाणी यांचे मिश्रण ढवळून घेतले जाते व स्थिर होऊ दिले जाते. त्यानंतर ओल्या वाळूची उंची म्हणजेच H2 ही झाली सेकंड उंची म्हणजेच H2 ही मोजली जाते. मग आपण बल्किंग ऑफ सँड हे किती प्रमाणात झालं आहे हे आपण या खालच्या सूत्राच्या आधारे काढू शकतो. म्हणजेच आपलं सूत्र काय आहे बघा, पर्सेंटेज बल्किंग ऑफ सँड इक्वल्स टू H1 - H2. म्हणजेच ही आपली आधीची उंची होती जी आपण वाळू स्टार्टिंगला भरलेली मोजमाप पात्रामध्ये ती उंची होती व नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकल्यानंतरची ही दुसरी उंची झाली H1 - H2 / H1 × 100. त्यावरून आपल्याला बल्किंग ऑफ सँड किती प्रमाणात झाले आहे हे पर्सेंटेजमध्ये कळेल. तर अशा प्रकारे आपण ॲग्रिगेटची माहिती शिकलो. धन्यवाद.